Now, last time we discussed the one question here. Our question is question number one. Give the IUPAC name, right? Give the IUPAC name of following compounds. Okay. Now one compound is there. First compound is CH3, C, H, C2H5, CH double bond CH2. These are the one type of example. Second example is that the CH2 double bond carbon CH3. Okay. Now here carbon CH3 CH3 C2H5. Now third example, तुम्ही सर्वांना तुम्हाला दिसत आहे, राईट? CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3. ओके, हा डबल बॉन्ड वरती होता, मी खालती इला, काय प्रॉब्लेम नाही. ओके, नाउ हियर लास्ट वन इज दॅट example here CH3 CH CH3 CH double bond CH CH3. Okay, now in first example, here the C2H5 is available, and we know that C2H5 we written as like this. These are the CH2 CH3. All of you know that. Okay, the how many carbon in longest chain, किती carbon ची longest chain बनेल सांगा आता. This is a longest chain. There are the total 5 carbons. Okay, and numbering start from the this end because the double bond near to this end. There are the 1, 2, 3, 4, 5. Okay, now third carbon containing methyl group, the name is 3-methyl. There are the total 5 carbon pent. 1 and 2 double bond is 1-ene. That is the correct name. I hope कि maximum लोकांनी solve केलं असेल. Yes. Okay, good. Now here again these are the C2H5. We write the C2H5 like the again CH2 CH3. Okay, now here what is how many carbon included in longest chain? There are also again 5 carbon like this, and numbering start from which end? This left or right? Numbering start from left, right? Because the double bond near form is this end. 1, 2, 3, 4, 5. Now बघा, सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, थर्ड कार्बनला 2 मिथाइल ग्रुप, टोटल 3 मिथाइल ग्रुप आयडेंटिकल आहेत. आपण काय लिहू? 2,3,3, राईट? ट्राय मिथाइल पेंट डबल बॉन्ड कुठे आहे? 1 and 2 मध्ये अगेन 1-ene. आलाय का सर्वांना? कोणी कोणी गडबड इथे केली आहे? ठीक आहे, कारण 2 ला पण एक मिथाइल ग्रुप होता, तिसऱ्या कार्बनात 2 होते, म्हणून 3,3 लिहिलं आपण. ओके, आय होप की समजत आहे, क्लिअर आहे? येस. ओके, नाव द हिअर द दिस ऑल्सो द वन ऑफ द ग्रुप. सांगायचं नाव किती कार्बन चेन बनेल? 4 कार्बनची, पण कार्बन 4 कार्बन चेन 2 बनते आमच्याकडे. बघा, ही एक चेन बनेल, ठीक आहे, आणि दुसरी चेन बनेल. तुम्हाला सांगा कोणती करेक्ट आहे? याला नंबर 1 म्हणून, नंबर 2 म्हणून. कोणती चेन करेक्ट आहे? नंबर 1 की नंबर 2? वाय? बिकॉज डबल बॉन्डेड कार्बन आर इन्क्लूड इन दिस चेन. आपण या चेनमध्ये गेलो तर डबल बॉन्डचा कार्बन नाही येते, ठीक आहे. तर आपल्याला हे नंबर 1 ची चेन आपली गलत राहील, ठीक आहे. याला मी काढून टाकतो की लाईक दिस.
दिस इज करेक्ट चेन, कारण डबल बॉन्डचे कार्बनच यायला पाहिजे. ओके, नाव नंबर इथून करावं लागेल 1 2 3 4. सिंपल नाव आहे काय, 2 मिथाइल, how many carbon, 4 carbon, but 1 Ne. Okay, that is the correct IUPAC name. Now last one is that here the how many carbon chain, how many longest carbon chain, 5, right? These are the like this. तुम्ही अशी सिलेक्ट करू शकता किंवा काही लोकांनी जर अशी केली असेल तरी चालते. ठीक आहे. नाव नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस एंड बिकॉज डबल बॉन्ड नियर फ्रॉम दिस एंड 1 2 3 4 5. Fourth carbon contain methyl group. The name is that 4 methyl. Okay, total 5 carbon pent. Here the 2 and 3, here the 2 E. Okay, I hope की मॅक्झिमम लोकांचे बरोबर आले असेल. यस, चला तर याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. नाही यामध्ये येत नाही, पण तुमच्या मोबाईलमध्ये असेल ना. ओके, नाव तसं रेकॉर्डिंग होत आहे लेक्चर, तुम्ही त्या लेक्चरमध्ये पण पाहू शकता. नाव नेक्स्ट इज दॅट, चला आता असा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 2 होता. तुम्हाला दिसत आहे इथे, ते लिहितो मी. गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग अल्केन. गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग. ठीक आहे, फॉलोइंग स्ट्रक्चर तुम्हाला सांगायचं आहे. नाव आता बघा, व्हॉट इज द नेम, 2 मिथाइल ब्युटा 1,3-डाइन. फर्स्ट 2 मिथाइल ब्युटा 1,3-डाइन. चला आपण पहिले याला सॉल्व्ह करून बघू. आता बघा, पहिले नाव पूर्ण क्लिअर वाचायचं आहे. जर तुम्हाला IUPAC नेम दिलं असेल, स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं, तर पूर्ण नाव व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटने वाचायचं. 2 मिथाइल ब्युटा 1,3-डाइन. हे कधी रिटर्न होतो, जेव्हा मोर दॅन 1 डबल बॉन्ड असेल. ठीक आहे, आपण लास्ट टाइम लिहिले होते. ठीक आहे, ए इज रिटेन्ड when more than 1 डबल बॉन्ड. ओके, किंवा मोर दॅन 1 फंक्शनल ग्रुप असेल तर एकाच सारखे मोर दॅन 1 फंक्शनल ग्रुप म्हणा किंवा डबल बॉन्ड म्हणा. चल, तर आपल्याला माहिती आहे 1,3-डाइन म्हटलं, डाइन म्हणजे इथे पण डबल बॉन्ड झाला. तर ब्युटा म्हणजे 4 कार्बन आहे. आपण 4 कार्बन पुढे ड्रॉ करू, 1 2 3 4. ओके, याला नंबरिंग पण करून देऊ. नंबरिंग तुमच्या चॉईस प्रमाणे करू शकता तुम्ही, लेफ्ट टू राईट की राईट टू लेफ्ट चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4. तुम्हाला म्हटलं मला याला 1 द्यायचं तर 1 2 3 4 देऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला आता बघा, सेकंड कार्बनला काय मिथाइल आहे, इथे मिथाइल ग्रुप देऊ CH3. ब्लर आहे, ठीक आहे का? आता आला आहे का? कधी होऊ शकते नेटवर्क प्रॉब्लेम. ओके, बरं एकदा डिस्कनेक्ट करून जॉईन करून घे एकदा. नाव हेअर ब्युटा 1,3-डाइन म्हणजे आता बघा 1,3 मध्ये 1,3 म्हणजे 1 म्हणजे 1 and 2 मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे, राईट? इथे आपण डबल बॉन्ड देऊ. 3 म्हणजे 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे, डबल बॉन्ड इथे देऊ. ओके, आता बघा याला किती हायड्रोजन लागेल, CH2. याला किती हायड्रोजन लागेल कार्बनला, काहीच नाही लागणार. या कार्बनला किती लागेल, CH. हा असेल CH2. दॅट इज करेक्ट. दिस इज 2 मिथाइल ब्युटा 1,3-डाइन. करेक्ट आलाय का काही लोकांचं? येस और नो? ओके, चला नेक्स्ट. व्हेरी गुड. चला नेक्स्ट कडे जाऊ आपण. 2,3,3 ट्रायमिथाइल 2,3,3 ट्रायमिथाइल ब्यूट 1 ENE. ओके, परत मी तुम्हाला सांगितलं आहे, नॉमेनक्लेचर लिहिताना IUPAC नेम दिलं असेल
तर आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला नाव म्हणजे व्यवस्थित आणि कॉन्सन्ट्रेटने वाचून घ्यायचं. 2, 3, 3 ट्राय मिथाईल म्हणजे कुठेतरी 3 मिथाईल ग्रुप लागलेले आहे दुसऱ्या पोझिशनला आणि 2 तिसऱ्या पोझिशनला असेल. बट ब्यूट 1 ENE. ठीक आहे. तर ब्यूट म्हटलं 4 कार्बन आहे. 4 कार्बन पुन्हा ड्रॉ करू आपण लाईक दिस. आता नंबरिंग मी एकदा इथून करतो. 1 इथून केलंच आहे, या साईडला करतो. 1, 2, 3, 4. इथून बघा हे 4 कार्बनमध्ये मी लेफ्ट टू राईट केलं होतं, राईट टू लेफ्ट करून घेऊ. चला काही प्रॉब्लेम नाही. चला सेकंड कार्बन कोणता? हा CH3 लावू आपण. थर्ड कार्बनला CH3 आणि वरती एक CH3 असेल. ओके. डबल बॉन्ड कुठं असेल? 1 ENE म्हटलं आहे तर 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड असेल. ओके. चला आता कार्बन देऊ याला, नॉट कार्बन, हायड्रोजन देऊ. CH2 CH3. ओके. आय होप दिस ऑल्सो म्हणजे तुम्ही सॉल्व केलं असेल याला. ओके. थर्ड 2,5 डायमिथाइल हेप्ट 3. आय थिंक 3 आहे ना. ENE. आता हेप्टचा हेप्टेन म्हणजे किती कार्बन? हाऊ मेनी कार्बन आर देयर? 7 कार्बन. वी राईट द 7 कार्बन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. परत पहिले नंबरिंग करून टाकायचं मग सोपं जाते आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. चला 2,5 डायमिथाइल म्हटलं म्हणजे 2 ला एक मिथाइल ग्रुप लावू आपण. 5 ला एक मिथाइल ग्रुप लावू आणि हेप्ट 3 म्हटलं. 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड असेल इथे. कार्बन जोडते, हायड्रोजन जोडता येईल तुम्हाला मग आता. यस. इथे काय होईल सांगा? CH3. बरोबर आहे. दिस इज CH. दिस ऑल्सो CH. दिस ऑल्सो CH. दिस इज a CH. CH2 CH3. Okay, that is a correct structure. Okay. Now next one is that there is a 3-ethyl 2-methyl pent 2-ene. 3-ethyl 2-methyl pent 2-Ne. ओके. तर परत पेंट आहे, 5 कार्बन ड्रॉ करू आपण. 1, 2, 3, 4, 5. ओके. नंबरिंग 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. 5 कार्बन ड्रॉ करू. नाव हियर द थर्ड कार्बन कंटेन मिथाइल ग्रुप म्हणजे C2H5 जो आपण थर्ड कार्बनला. ओके. आणि सेकंड कार्बन कंटेन CH3 ग्रुप मिथाइल ग्रुप. आणि पेंट 1 2 म्हटलं. 2 म्हणजे काय? 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड असेल. ओके. हा बनेल CH3. दिस ऑल्सो CH नॉट CH. हा 4 बॉन्ड बनले याचे. याला बॉन्ड याला नाही लागेल. हा झाला CH2 CH3. आय होप की हे पण आलं का तुम्हाला? हे स्ट्रक्चर आलं? मॅक्झिमम लोकांना आलं का? हो, मला मॅक्झिमम लोकांना पडलं. ओके. गुड. Okay. Now here next is fifth is 2,3,3 trimethyl octa 1,4,3,1,4,6 trine. 2,3,3 trimethyl octa 1,4,6 ट्राय ENE. नाव परत व्यवस्थित वाचायचं. खूप लंब नाव असेल तर त्याला एकदा रीड करून टाकायचं व्यवस्थित. 2,3,3 ट्रायमिथाइल ऑक्टा म्हणजे 8 कार्बन असायला पाहिजे. 1,4,6 ट्राईन म्हणजे ऑब्विसली काय असायला 3 डबल बॉन्ड असायला पाहिजे. चला बघू आपण 8 कार्बन काढू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नंबरिंग मोस्ट इम्पॉर्टंट. नंबरिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला 2 ला मिथाइल ग्रुप लावू आपण एक CH3. 3 ला 2 मिथाइल ग्रुप होते CH3. दिस वन ऑफ CH3. ओके. ऑक्टा 1,4,6 आहे. 1,4 म्हणजे 1 म्हणजे काय? 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे. 4 म्हणजे 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे इथे. 4 आणि 5 मध्ये. 6 म्हणजे 6 आणि 7 मध्ये डबल बॉन्ड असायला पाहिजे. ओके. आता सिंपल हायड्रोजन जोडायचे आपल्याला. CH2. दिस वन ऑफ द CH.
this also CH, this is carbon, and this also CH and CH3. That is the correct IUPAC structure. ओके, बाकी येतील का तुम्हाला? बाकी सांगावं लागेल? मला वाटतं 2 आहे पुन्हा. बाकी सांगावं लागेल का? बेटा बाकी आले? ओके ओके. तर आय होप की तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर जमत आहे. कोणाला डाऊट असेल तर त्यांनी खरंच विचारून घ्यावं, कारण कसं आहे IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला यायला पाहिजे. ओके, तर आय होप की पुन्हा काही तुम्हाला होमवर्क देऊ का मी? करू शकाल तुम्ही? ओके, मी तुम्हाला एक होमवर्कसाठी तुम्हाला इथे एक देऊन देतो, नंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे चालले जाऊ. ठीक आहे, ते होमवर्क तुम्हालाच टॅली करायचं आहे आता. ते तुम्हाला स्वतःच टॅली करून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. सर्वांनी एकत्र, म्हणजे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप तर बनलेच असतील. ठीक आहे, क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 3, गिव IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग अल्किन्स. ठीक आहे, अल्किन्स म्हटलं आहे. नाव हिअर फर्स्ट इज CH3/2 कार्बन, डबल बॉन्ड CH C CH3/2, सॉरी 3 असेल. ओके, सेकंड CH3/2 कार्बन डबल बॉन्ड CH2 CH 1 मिनिट CH3/2. करता येईल काही? CH3/2 कार्बन डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. 4 CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH कार्बन CH3 डबल बॉन्ड CH2. चला, हे होमवर्क मिळेल तुम्हाला. स्क्रीनशॉट घेऊन घ्या एकदा. येस, आता लिहून घ्या तुम्ही. तोपर्यंत मी इंक ॲड करतो. लिहून घ्या तुम्ही तोपर्यंत. चला, झालं? येस, ओके. नाव चला, मला टायमिंग सांगा बरं, किती झालं आहे? 9 वाजले का? ओके, तर ठीक आहे. कारण आता बायोचा क्लास राहील तुमचा, तर नवीन टॉपिक चालू केला असता, पण त्या बायोच्या क्लासमुळे आपण इथेच थांबून जाऊ. उद्याला आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू. न्यू टॉपिक स्टार्ट करू उद्याला आपण. ओके, आता परत आपण एक म्हटलं आहे तुम्हाला, पुन्हा आपण उद्याच्या दिवस 30 मीटर क्लास घेऊ. तुम्हाला कसं वाटतं, एक्सपिरियन्स कसा वाटते, किंवा ठीक आहे का आता, की झूमवर जावं लागेल? बरं, परत आपण 1-2 दिवस घेऊन घेऊ. तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला तर सांगाल मला. मी एक तर आता बोर्डला आणि त्या
बोर्ड आणि मोबाईलचा कॅमेराचा एक डिस्टन्स कमी करून टाकलं म्हणजे मी ते दिसणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला बोर्ड व्यवस्थित दिसेल. ओके. जर याच्यात काही प्रॉब्लेम झाला तर पाहू आपण नंतर मग. ठीक आहे. तर मी ते क्लास एंड करतो. बाकी हां बेटा जसं हां येस येस हां हां विचार हां विचार ना. एक सेकंड एक सेकंड हां मी बोर्डवर लिहितो बोर्डवर लिहितो. हां आता सांग मला. CH3 CH2 हां कार्बन हां हां CH3 हां. तर याला आपल्याला असं ही लॉंगेस्ट चेन असेल आपली. ठीक आहे. तर काय होईल 1 2 लॉंगेस्ट चेन का बरं आपण 4च कार्बनची घेतली सर इथं 5 कार्बन पण येत आहे. पण डबल बॉन्डचे 2 कार्बन त्या चेनमध्ये येणं आवश्यक आहे. आहे ना. तुम्ही ही जर चेन सिलेक्ट केली CH3 CH2 कार्बन डबल बॉन्ड CH2 CH2 CH3 तुम्ही जर ही जर चेन सिलेक्ट केली तर यामध्ये हा कार्बन नाही आला ना डबल बॉन्डचा तर ही चेन नाही बनणार. ठीक आहे. 4 कार्बनची चेन मिळेल तर डबल बॉन्ड इथून सुरुवात होते त्याच्यातून 1 2 3 4 सर नाव काय असेल मग इथे लिहितो याचं नाव. सेकंड कार्बनला इथाईल आहे 2 इथाईल. ठीक आहे. 4 कार्बनची चेन आहे ब्यूट डबल बॉन्ड 1 आणि 2 मध्ये आहे 1 NE राईट. प्रतीक्षा क्लिअर आहे. ओके. हां बघा परत मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ग्रुपवर मॅसेज आला असेल. ठीक आहे. फीजच्या रिलेटेड तर ज्या लोकांनी 7,000 फीज कंप्लीट करायची आहे ते लवकर करा कंप्लीट. मग काय होईल 12वी स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम जाईल पुन्हा आणखी. ओके. तर लवकरात लवकर होत असेल आम्ही दिली आहे 24 तारीख 24 तारीख दसऱ्याच्या आधी. ठीक आहे. दसऱ्याच्या आधी तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे. तर कोणी आज येणार आहे का क्लासमध्ये आज संडे आहे तर असं कोणी आहे का. असं कोणी असेल तर एक तर तुम्ही फोन करून या आम्हाला कळवा किंवा सांगून द्यायचं सर आम्ही येणार आहे. ओके. घरी इन्फॉर्म करा आधी घरी सांगा. ओके. चला आपण बाकी नेक्स्ट टाईम बघू. बाय.